नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। वस्सा दुधगाव मार्गावर वाळू माफियांचा पर्दाफाश। पहाटेच्या सुमारास सुमारे 6,12,000चा मुद्देमाल जप्त। जिंतूर तालुक्यातील वाळू माफियांना पोलिसांचा जबरदस्त दणका। जिंतूर तालुक्यामध्ये अवैध वाळू तस्करीचे जाळे किती खोलवर पसरले आहे याचा पर्दाफाश करणारी धडक कारवाई पोलिसांनी केली आहे। वस्सा दुधगाव मार्गावर पहाटेच्या सुमारास टाटा कंपनीचा टिप्पर थेट जाळ्यात अडकला आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 1:30 वाजण्याच्या सुमारास आसेगाव तालुका जिंतूर येथून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आणि बोरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सापळा रचला। गुप्त माहितीनुसार वस्सा दुधगाव रस्त्यावर संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटेच मोहीम उघडली। दरम्यान आरोपी दत्ता नारायण सोनवणे वय 25 वर्षे राहणार नामदेव नगर बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी हा आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा टिप्पर MH26 AH 6587 मध्ये विना परवाना 2 बरास रेती भरून बेकायदेशीर वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला। या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे 6 लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि 12,000 रुपये किमतीची 2 बरास रेती असा एकूण 6,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 51/2026 अंतर्गत कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस शिपाई सिद्धेश्वर व्यंकटराव घरजाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास बद्रीनाथ कंठाळे करीत आहेत। पहाटेच्या सुमारास अंधारात सुरू असलेली ही वाळूची तस्करी प्रशासनाच्या नजरेआड कशी होते, नदी पात्राची लूट आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या कारवाईनंतर देखील जर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर वाळू माफियांचे मनोबल वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। संबंधित टिप्पर किंवा आरोपीला कोणत्याही दबावाखाली परस्पर सोडण्यात येऊ नये अशी मागणी जोर धरू लागली आहे। जिंतूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर कायमस्वरूपी लगाम घालण्यासाठी सातत्याने धडक मोहीम, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चिती, दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई यांची गरज आहे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। वस्सा दुधगाव मार्गावरील ही कारवाई केवळ एक सुरुवात ठरावी आणि वाळू माफियांच्या मुळावर घाव घालावा अशीच अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।